एक देवी जी स्वप्नात आली आणि एका गावाचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मध्ये एक कथा आहे जी कोकणातील सागवे गावची आणि आई कात्रा देवीची. कोकण म्हटल्यावर घनदाट जंगल, शांत गाव आणि श्रद्धेने भरलेली माणसं. याच भूमीत आहे एक पवित्र स्थान, आई कात्रा देवीचं मंदिर सागवे गावात. आज जिथं मंदिर उभं आहे ते ठिकाण फक्त दगड नाही तर तो श्रद्धेचा चमत्कार मानला जातो. खूप वर्षापूर्वी सागवे परिसरात परिस्थिती खूप कठीण होती. रोग, संकट आणि अडचणींनी गावकऱ्यांना खूप त्रास दिला होता. त्या काळात असे मानले जाते की आदिशक्तींनी 7 भगिनींचे रूप घेतले आणि त्या कोकणात अवतरल्या. त्यापैकी एक होती आई कात्रा देवी. आई कात्रा देवी सागवे परिसरात आली आणि तिने पाहिलं की इथली लोक श्रद्धाळू आहेत, पण त्यांना संरक्षणाची खूप गरज आहे. आणि मग देवीने निर्णय घेतला की मी याच भूमीत वास करेन. त्या रात्री गावातील गुरव कुटुंबातील एका व्यक्तीला स्वप्न पडले. स्वप्नात देवी प्रगट झाली आणि म्हणाली, मी या भूमीत आहे. जिथे तुला दिव्य प्रकाश दिसेल तिथं माझी स्थापना कर. दुसऱ्या दिवशी गावकरी त्या जागी गेले आणि त्यांना एक पवित्र शिळा दिसली. जणू काही त्या ठिकाणी दिव्य शक्ती होती. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी देवीची स्थापना केली. हळूहळू तिथे मंदिर उभं राहिलं आणि लोकांची श्रद्धा वाढत गेली. लोक म्हणू लागले, आई कात्रा देवी नवसाला पावते. पाहिलं गेलं तर मित्रांनो, आजही हजारो भक्त इथे येतात. ओटी, नारळ, साडी अर्पण करतात आणि दरवर्षी पौष वद्य सप्तमीला मोठी यात्रा सुद्धा भरते. पालखी, भक्ती आणि ती प्रचंड गर्दी, संपूर्ण सागवे गाव भक्तिमय होऊन जातं. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाहीये, परंपरा आहे. आई कात्रा देवी आजही भक्तांच्या मनात जिवंत आहे. मित्रांनो, तुम्ही पण याचा अनुभव घेतला असेल किंवा तुम्ही या यात्रेला जात असाल तर एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता.